नमस्कार मित्रांनो, मी संभाजी पाटील पुनश्च एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर ब्लॉगला सुरुवात करूया। तर तुम्ही म्हणणार काय दावणार आहे आज नक्की नवीन ब्लॉगमध्ये? तर नवीन ब्लॉगमध्ये दाखवण्यासारखं वेगळं काय नाही, कारण फक्त ब्लॉग बनवायसाठी मी फिरत नाही, तर काम करत करत ब्लॉग बनवते। तर चला आज कामावर जायचं आहे। डिशचं मटेरियल घेतलं आहे आणि डिशचं काम आलं आहे, तर चला निघूया। तर पोचले बघा घरात। दादांचा प्रॉब्लेम काय आहे, कधी तर 4-5 दिवसातनं सिग्नल जातोय असा प्रॉब्लेम आहे। हे टीव्ही जोडून बघूया ते असं आता चालू आहे, पण नंतर बंद होते असं म्हणतात। फ्री डिश आहे हा, मशीनवर आपल्याला कळते बघायचा। ही मशीन आहे माझ्याकडे, इथं 65 सिग्नल लागते, 33च आहे, म्हणजे सिग्नल कमी असल्यामुळं टीव्ही बंद होता। तर असं काम आहे बघा, आपलं घरात जायचं, सिग्नल चेक करायचं आणि टीव्ही चालू करून द्यायची। तर आता वर जायला लागेल आणि सिग्नल काढायला लागेल। तर हाय बघा डिश, बहुतेक असा LNB लय जुना झाला आहे, त्यामुळे डिश आहे बरोबर, LNB खराब झाला, LNB बदलायला लागतो। LNB बदलून घेतो म्हणजे झाली टीव्ही चालू। LNB जोडून टीव्ही चालू झालेली आहे। टीव्ही बंद केली आता, खरं चालू केलं मशीनवर बघितले। तर चला निघूया। तर एक काम झाले आहे, आता दुसरं काम आलोय। 2 दिवस झालं बोलवायला लागल्यात, माझ्याच लक्षात राहत नव्हतं। आजी आता काय म्हणते काय बघूया आपल्याला। कुठे गेले आई? आलोय बघा, मी आलोय म्हटलं। बर काय आहे टीव्ही दाखवा, टीव्ही चला। काय बनवायला आज? पीठ मळते उत्तापा करायला। बर, तर LED आहे बघा ही। आता काय झालंय, सन टीव्हीचा डिश आहे, काय झालंय बघायचं। टीव्ही बदलली का? तीच आहे? बदलले बाळा, नवीन आहे ही। बघ आता हे चालू करायचं रे, हाय की चालू? अरे बॅलन्स संपलाय। मग ही असं पळते का नाही खालची अक्षर, ही तसंच थांबते ती। तरी पण चेक करतो। कर बाळा कर। हे असं आलं की बॅलन्स संपलाय म्हणायचं। तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, बॅलन्स संपलाय इथला, कळालं नाही बहुतेक। बॅलन्स टाकून टीव्ही चालू होते। तर जाऊया पुढे, चला येतो। तर पुढं काय काम आहे बघायला चाललोय। काय 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 नाही, आलं ते टीव्ही बघायला। काय काय झाले? बॅलन्स संपलाय, ते तसं आलं का नाही, बॅलन्स संपलेला असतोय। बरं बरं, ते आई मुलीची आईनं ही गेली मुली, ही सिग्नल गेलाय म्हणून सांगितलं मला 2 दिवस झालं, तर बॅलन्स संपलाय। ती बॅलन्स संपला की असं कन्नड बिन्नड लिहिलेलं। तुझं हिचं काय झालं? चालू आहे ब्लॉग चालू आहे आता डेली ब्लॉग टाकायला चालू केले, दुसरं काहीच करत नाही। दिवसभर काय करतोय तेवढंच दाखवायचं। ह्याला कसं आहे माहिती का, जरा ग्रीप घ्यायला लागते, याला टाइम द्यायला लागते। तू टाइम दिल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही। आणि टाइम कसा आहे माहिती, थेंबे थेंबे तळीसाचे, त्यामुळे कसं माहिती हळूहळू होईल, पण ते ग्रोथ घेईल जाईल। काय मागच्या वेळी सांगितल्यामुळेच आता काय केलंय, कसं होईल तसा व्हिडिओ अपलोड करायचा चालू आहे। आणि थोडं काय कर माहिती, कंटेंट व्यवस्थित जरा ठेव, म्हणजे कसं होतं काय, आता गणपती आणायला गेले नाही, काय काय एवढं लॉंग व्हिडिओ होतील की ती बोर पडते। शॉर्ट असू दे, पण जरा असं म्हणजे माणसानं उघडलं नाही की तिथनं पुन्हा मन हळलं नाही पाहिजे, शेवटपर्यंत बघितलं पाहिजे लोकांनी। अशा पद्धतीनं बघ जरा कसं काय काय होते, आणि जरा ह्यात लक्ष घाल जरा त्या गोष्टीचा। हे करच तुझा पोटा पाण्याचा व्यवसाय, याचा काही विषय नाही, पण हे आता तू चालू केलीस तर फॉलोअर्स वगैरे वाढायला लागले तुझी जरा,
आता सबस्क्रायबर वगैरे वाढायला लागले. होय, 3054 subscriber. चांगली झाली, एक नंबर झाली, काय अडचण नाही, काय नाही. होईल, काय अडचण नाही. चालते, चांगली माहिती दिल्या. तर बरोबर आहे, या की हो शेतकरी. ते आले बघा चालले बाहेर विशाल भाऊ. तर बरोबर आहे की लक्ष दिलं पाहिजे, काम बघत बघत होईल तसं करावं. पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे टाइम दिलं पाहिजे, म्हणजे आणि कसं काम चांगलं केलं. हा, थोडं जरा कष्ट पडेल, थोडे दिवस. एकदा फॉलोअर्स वाढले की मग तुला जास्त करायला लागले. सकाळी कंटेंट सोडायला 8 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत सोडायला, संध्याकाळी 4च्या पुढे 5-6 वाजेपर्यंत सोडायला. किंवा मधल्या वेळेत जर सोडलास तर मग अडचण येते. त्या एक टाइम ठरवून त्या पेडमध्ये सोडून टाकायचं, असं काय. चालते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्कीच व्हिडिओ जरा क्वालिटीचा आणि वेळेत बनवायचा प्रयत्न करतो. तर लय बाहेर सांगितले, असा सपोर्ट करतात आपल्याला कायम. चहा नको सपोर्ट करतात कायम आपल्याला. तर थँक्यू सांगितल्याबद्दल. 2 मिनिटं माहिती असं कोण सांगत नाही आजकाल. तर चला पुढे जाऊया. आता पुढे तासगावला जायचं आहे मला. 2 मिनिटं, एक 5-10 मिनिटं काम आहे तासगावात. चला. त्यानंतर मी तासगावला गेलो आणि हा जो व्यक्ती दिसतोय तुम्हाला समोर, या व्यक्तीला मी 2-3 वर्षापासून ओळखतोय आणि खूपदा लिफ्ट पण दिल्या. एकदा लिफ्ट दिल्यानंतर कळालं हा व्यक्ती काय तर नसून खूपच हुशार आणि काय तर त्यांच्या तरुणपणात त्याने मोठं काम केलं आहे. मग मी ह्यांचा इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यूला किमान 1-1.5 तास गेला. म्हणून मी तासगावली दुसरी सगळी कामं सोडली आणि ब्लॉगचं शूटिंगही थांबवलं. तुम्हाला जर या व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर संपूर्ण ब्लॉग आपल्या चॅनलवरती ह्यांचा इंटरव्ह्यूचा अपलोड केला आहे, नक्कीच बघा. त्यानंतर मी आलो गावात एका मंडळाने रील्स स्पर्धा ठेवल्या होत्या. त्यांच्या गणपती मूर्तीच्या बनवायच्या होत्या. त्यात आम्ही भाग घेतला होता. त्यात मला उत्तेजनार्थ क्रमांकाचं 4थ्या नंबरचं बक्षीस मिळालं. 2 मिनिटं मनोगत व्यक्त करायलाही त्यांनी दिलं. ते झाल्यावर आलो गावात होतं एका मंडळाचं जेवण. आमच्या मंडळातले सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही जेवायला आलो. फर्स्ट क्लासपैकी जेवण केलं. तर आजचा ब्लॉग इथंच संपतोय आणि पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.